विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख पुरस्कारांवर आधारित चालू घडामोडीचे प्रश्न हे प्रत्येक परीक्षेत विचारले जातात. तलाठी असो, पोलीस भरती, शिक्षक भरती, रेल्वे आणि SSC अशा सर्व परीक्षांसाठी हे टॉपिक्स आहेत. तर प्रश्न असा आहे की नोबेल पारितोषिक हे कोणत्या वर्षी सुरू झाले? तुम्हाला पर्यायांमध्ये दिलेलं आहे 1901, 1905, 1909 आणि 1912. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नोबेल पारितोषिक सर्वात आधी म्हणजे पहिल्यांदा 1901 मध्ये देण्यात आलेला होता. तर याबद्दल जर सविस्तर माहिती पाहिली तर हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा जगातला 1 नंबरचा पुरस्कार आहे असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर हा कशामध्ये दिला जातो? तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा 5 प्रवर्गातील 5 क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? तर जे स्वीडिश वैज्ञानिक आहेत अल्फ्रेड नोबेल, तर यांच्या स्मरणार्थ हा जो काही पुरस्कार आहे तो 1901 पासून सुरू झाला. का सुरू करण्यात आला? कारण त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी हयात नसेल तेव्हा माझ्या स्मरणार्थ एखादा तुम्ही पुरस्कार हा चांगल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना द्यावा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तुमच्यासमोर 3 पर्याय आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉक्टर CV रमन. तर हे 3ही पर्याय एकदम करेक्ट आहेत. 1954 मध्ये प्रथम भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा जाहीर झाला होता. तो सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉक्टर CV रमन यांना. तर पुढील प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ रोज तुमच्या टाईमलाईनवर येण्यासाठी किंवा रोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? A. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, B. अर्जुन पुरस्कार, C. द्रोणाचार्य पुरस्कार आणि D. वरीलपैकी नाही. नक्की हे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा.